मला तुमच्या आयुष्यातले फक्त 2 मिनटं द्या. आय विल मेक शुअर की तुमचा हा वेळ वाया नाही जाणार. ही एक गोष्ट आहे जी मला माझ्या आईने सांगितली होती. या गोष्टीची सुरुवात अशी होते की 1600चा काळ होता. एक मातब्बर सरदार होते ज्यांनी त्यांच्या आयुष्याचे 40 वर्ष एका साम्राज्यासाठी दिले होते. राजावर येणारं प्रत्येक संकट आधी त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं होतं. पण म्हणतात ना, एका म्यानेत 2 तलवारी राहू शकत नाही, तसंच येथेही घडलं. येथे एक वजीर कामाला होता. त्याचं आणि सरदाराचं पटायचं नाही. वजीराच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी ठरवलं की दुसऱ्या राजाकडे जावं आणि त्याची चाकरी करावी. दुसऱ्या राजाकडे गेले. तेथे त्यांनी पराक्रम गाजवला. काही काळानंतर त्यांना बातमी आली की जुन्या राजदरबारातील वजीर मारला गेलाय. आपला गेलेला मान सन्मान पुन्हा मिळावा आणि जुन्या राजासाठी पुन्हा काम करावं, यासाठी या सरदाराने ठरवलं की पुन्हा जुन्या राजाकडे जावं. तारीख होती 25 जुलै 1629ची. हे सरदार आपल्या मुलांसोबत पुन्हा त्या जुन्या राजदरबारात गेले मुजरा करण्यासाठी जुन्या राजाला. दरबारात घुसताच राजा सभेतनं उठून गेला. काही समजायच्या आतच ज्या सरदारांनी साम्राज्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं होतं, त्याच साम्राज्याच्या सैनिकांनी त्याच्यावर वार केला. त्याच्या देखत त्याचा मुलगा नातू यांना संपवण्यात आलं. संपूर्ण कुटुंब येथे संपुष्टात आलं त्यांचं. आता एक दृश्य तुमच्या डोळ्यासमोर ना, एक मुलगी आहे, तिला बाळ होणार आहे. ही गोड बातमी ती तिच्या माहेरी देणार आहे. पण माहेरून एक बातमी येते की तिचे 2 भाऊ, बाप, भाचा हे सर्व मारले गेले. एका बाजूला तिच्या बापाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह, दुसऱ्या बाजूला तिच्या पोटात वाढणारा तो जीव. दुसरी तिसरी कोणती स्त्री राहिली असती ना, खचून गेली असती, रडत बसली असती, नशिबाला दोष देत बसली असती. परंतु ही मुलगी थोडी वेगळी होती. तिने त्या क्षणाला एक प्रतिज्ञा घेतली. माझ्या बापाने ज्याच्यासाठी आयुष्यभर चाकरी केली त्यानेच त्यांना दगा दिला, धोका दिला. माझ्या मुलांना मी कधीच कोणाची चाकरी करू देणार नाही, कधीही त्यांना कोणासमोर झुकू देणार नाही आणि त्यांचं स्वतःचं हक्काचं राज्य निर्माण करायला लावेल. या मुलीनं आपल्या रक्ताचं पाणी केलं. दुःखाचा हुंकारा आपल्या पोटातील बाळाच्या मनावर कोरला. या संकटातनं, या अन्यायातनं ज्या बाळाचा जन्म झाला, ज्या सूर्याचा जन्म झाला, ते होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि जी वाघीण जिने ही प्रतिज्ञा घेतली होती आणि ती पूर्ण देखील केली, त्या होत्या आपल्या राजमाता माँसाहेब जिजाऊ. जाता जाता एवढं सांगेल की प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात शिवराय जन्माला यावं, पण त्याआधी तुम्हाला स्वतः जिजाऊ बनावं लागेल. कारण शिवबा घडवण्यासाठी आधी जिजाऊ घडावं लागतं.